नमस्कार. नमस्कार. हा आता बोल. शेपूची भाजी मोठी जोडी नाही, अर्धा जोडी, मीडियम जोडी घ्यायची. हा पोहे घ्यायचे, एक वाटी पोहे, मध्यम पोहे. ते भिजून घे, धुवून घे ना. मग ते शेपूची भाजी आणि ते करून वाटायचं बारीक. हा ओके. मग नंतर गुळ ते बाहेर काढल्यानंतर त्याच्यात गुळ आणि मीठ. गुळ किती? एक वाटी गुळ घालायचा, थोडस मीठ, चवीपुरतं मीठ, आणि 2 वाटी रवा. 2 वाटी रवा. खोबरं एक वाटी खोबरं. ओके. सगळे घालून ते मिक्स करायचं. मग पाणी घालून मिक्स आपल्याला थोडं जाडसारखे ठेवायचं, जाडसर करायचं. आणि मग इडली सारखंच. हे काही आंबवायचं नाही, काय नाही, हे असं करायचं, असं ठेवायचं. आता मी नाही केलं कारण मला वेळ नाही आता, म्हणून मी नंतर करणार आहे ते. नाही तर आंबवायची गरज नाही आहे ती. हा ओके देवी, थँक्यू सो मच. ही आमची पारंपरिक रेसिपी आहे बरं का. हा सारस्वत रेसिपी आहे, पारंपरिक आहे आणि ते हेल्थला फार चांगलं आहे. शेपूची भाजी खाल्ली की कंबर दुखी जाते म्हणतात. बाळंतिणीला वगैरे देतात शेपूचं काही करून, तर आम्ही हे करून देतो. हां ओके, सी यू. नमस्कार. नमस्कार देवी, कशी आहेस तू? बरी आहे. बरी आहे. आज आपण काय करणार आहोत? शेपूच्या इडली. शेपूची इडली. बघा तिने काय घातलंय मिक्सर मध्ये. शेपू स्वच्छ धुवून वेचून घातलेला आहे. आणि मोठे आणि पोहे किती घातलेत? हे पोहे 1 वाटी पोहे धुवून भिजवले, जरा भिजवून ठेवलेत. म्हणजे जास्त पाणी नाही, पण जरा वाटेबल केलं पाहिजे, ते मऊ झालं पाहिजे. काय काय घातलं तू मिक्सर मध्ये? शेपूची भाजी 1 जोडी, म्हणजे ती बाजारात मोठी जोडी मिळते ती नाही, त्याच्याहून अर्धी आणली. माझ्या घरासाठी अर्धी पुरे. छोटीशी. पोहे घातले, थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं ते. हे वाटून घेतला दोन्ही, पोहे आणि शेपू बारीक वाटून घ्यायचा. बघ एवढं पातळ झालं पाहिजे, बारीक, म्हणजे सगळं ते शेपू मिक्स झाली पाहिजे बरोबर. पोहे पण चांगले मिक्स व्हायला पाहिजे. बघा किती सुंदर रंग आलाय ना. आता त्याला हे धुवून घ्यायचं मिक्सर. त्याच्यात पाणी घालायचं त्याच्यात, म्हणजे आपल्याला जेवढं जाड पाहिजे तेवढं करून घे ना. डोश्याच्या पिठासारखे पीठ करायचं, ते डोश्याचे पीठ असते ना तसं करायचं. घाल. 1 मिनिट. खोबरं पण वाटायचं आहे ना? नाही, खोबरं असंच घालायचं. अच्छा. हा म्हणजे वाटायचं काय आहे, फक्त शेपूची भाजी आणि पोहे भिजवलेले म्हणजे थोडा वेळ भिजवून ठेवून मग जरा हलकस जाड मध्यम पोहे आहेत ते, आणि जरा हलकेसे हाताने पिळून घालायचे. ते खूप पिचपिचीत नको आहे ते, आणि खूप सुके पण नको आहे. बघा आता 1 वाटी खोबरं दाबून. खोबरं घातलं की ना सॉफ्ट होतं, म्हणजे तुम्हाला किती सॉफ्ट पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. 1 वाटी खोबरं, किसलेलं खोबरं ताजं घातलंय. गुळ घालायला पाहिजे ना. गुळ किती? अर्धा वाटी? नाही, 1 वाटी. 1 वाटी. ओके. 1 वाटी खोबरं, 1 वाटी गुळ. आणि पोहे किती? 1 वाटी होते. 1 वाटी पोहे. जरा ह्या गोडसरच होतात, त्यामुळे कमी गुळाला जरा कंजूसपणा करू नका, कळलं ना. गोड असलं तर बरं, गोड नसलं तर चांगलं लागत नाही. थोडस मीठ. आम्ही कशात गुळ घालतो ना त्यात थोडं मीठ घालतोच, नाहीतर त्याला म्हणजे त्याला एक स्पेशल चव येते, नाहीतर अळणी वाटतं ते. आता किती जाड करायचं. बघा शेपूची भाजी वाटलेली आहे, पोहे आणि शेपूची भाजी वाटली. मग त्याच्यात रवा आता घालणार. रवा, गुळ आणि मीठ आणि खोबरं घातलं, आणि सरते शेवटी रवा. 2 वाटी. मग 2 वाटी तर घालायचा, मग बघून घाला.
थोडा फुलायला पाहिजे नाही का तो, पाणी लागेल त्याला थोडं. 3 वाटी तर पाणी लागेल त्याला. रव्याला रवा नाही, 2 वाटी रवा घातला. 2 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घातलं तर खूप सुकं होणार. 3 वाटी तर पाणी 3 वाटी पाणी घाला, नाही 2.5 वाटी घाला, मग पाहिजे तर घाला. म्हणजे ते सगळं मिक्स केल्यावर इडलीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, इडलीच्या पिठाची. अशी हातात धरली तर पडलं पाहिजे 4 मोजेपर्यंत. जाड असायला पाहिजे, जाडसरच असायला पाहिजे पीठ, नाहीतर मग मध्ये भोग पडल्यासारखं होतं ते इडलीला. बघा हात उचल किती पातळ आहे बघू. नाही हां, ड्रॉपेबल. ओके हां. मग ते भांड्यात, इडल्याच्या भांड्यात घालून आता मी तिला सांगते, झाकून ठेवायला सांगते. मग मी इडली पात्रात नेहमी आपण इडल्या घालतो तसंच मी तुपाचा हात लावते. तुपाचा हात लावून इडल्या घालायच्या आणि त्या इडली सारख्याच शिजेपर्यंत एक 10 मिनिटं. कळलं? 10 मिनिटं आधी पाणी घालून एक उकळ काढा आणि मग ते इडली स्टँड ठेवा आणि एक 10 ते 15 मिनिटात होतं. चाकू घालून बघा झालंय की नाही ते. कळलं? कळलं का? हे आहे शेप्पी सांदण म्हणतो आम्ही याला, शेप्पीच्या इडल्या. त्याचं पीठ तयार करून ठेवलंय तिने. मी मग शिजवणार, नंतर शिजवणार मी ती गेल्यावर, कारण आता ते खूप गडबड आहे म्हणून, आणि माझी पण सकाळची कामं झालेली नाहीये. आणि आता खाण्यासाठी नाही ते, माझ्या मुलीला पाठवण्यासाठी आहे आणि तेव्हा आम्ही पण खाणार. त्यामुळे वेळेचं काही बंधन नाही आम्हाला. ओके. गॅस लावायचा, आधण एवढं ठेवलंय आणि मग गॅस जरा कमी करा. आणि इडलीच्या भांड्याला तूप लावून बोटाने जेवढं लागतं ना तेवढं ते ब्रश बिशने काय नाही. ब्रश सगळं वेस्ट ना, ब्रशला पण लागतं ना. हे बोटाचं म्हणजे काय पारंपरिक पद्धत आहे, कळलं ना. डॉक्टर पुरंदरे सांगायचे आपल्या बोटा एवढं बेस्ट फॉर्सेप्स कुठेच मिळणार नाही. विच नीड नॉट बी स्टरलाइज्ड, ओनली clean. You clean it. Your hands can be cleaned anytime. Okay, असं सगळं लावून घ्यायचं. माझ्याकडे काय किचनचं इक्विपमेंट नाही आहे, उलटा लावायला मोबाईलचा स्टँड नाही आहे वगैरे वगैरे. माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी करतो. हे बघा असं घालायचं. कारण ना पातळ नाही करायचं हे पीठ. पातळ केलं तर मग चांगलं नाही होत. आपण गव्हाचा रवा घातलाय बरं का, कारण तांदळाचा रवा घातला ना तर जरा घट्ट होतात, त्याला खोबरं जास्ती घालावं लागतं. गव्हाचा रवा म्हणजे ना पटकन शिजून येतो. कारण असं कळतंय ना तुम्हाला, माझं बाळगोद स्वयंपाकघर पण बाळगोद आहे माझं मोबाईल इक्विपमेंट पण बाळगोद आहे. हे ना खाल्ल्याचे कारण हो की नाही. हां मी म्हणते ते बरोबर आहे ना.
जास्त देखावा नाही पण चवीला चांगलं असतं की झालं. कारण मी एकटीच करते ना, मला सगळं जमत नाही करायला आणि माझ्याकडे तेवढं इक्विपमेंट पण नाही आहे. सॉरी टू से, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट अननेसेसरी. मी किती रेअरली करते ना स्वयंपाकाचे व्हिडिओज, मग कशाला त्याचं सामान घ्यायचं. ॲज लॉंग ॲज यू अंडरस्टँड हाऊ मच चंद्रमपाची इज टेकिंग, द वॉट इन्ग्रेडियंट शी इज टेकिंग, हाऊ मच शी इज मिक्सिंग, वॉट शी इज मिक्सिंग, तेवढं कळतं पुरे ना तुम्हाला. तेवढ्या शहाण्या आहेत तुम्ही. मला कोणाबरोबर कॉम्पिटिशन नको आहे. फक्त मी जे खाते ते तुम्हाला शिकवते. बरोबर बघा, ते एक घाण्यात होईल एवढं होतं. आणि इडलीवर इडली ठेवायची नाही. 2 इडल्यांच्या खालच्या रॅकवर जी इडली असेल ना ती मध्ये आली पाहिजे आणि बाजूनी 2 इडल्या असल्या पाहिजे, म्हणजे ते बरोबर होतं. पाणी नाही पडत त्याच्यात, कळलं ना. 2 इडल्यांच्या मध्ये वरची इडली आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. शेपूची भाजी वगैरे आम्हाला आवडत नाही. आम्ही शेपू आणतो ह्याचसाठी आणि हेच करतो. हां, ह्याचे घावणं पण होतात. हेच तव्यावर घातलं की घावणं होणार नाही का. तव्यावर हेच घाला की झाली घावणं. आता बघा, ह्याच्यात घालून माझ्याकडे एखाद दुसराच गोळा उरेल की नाही, त्याचं मी तव्यावर घालीन घावणं. त्याच्यासाठी मी कुकर गरम नाही करणार परत. बघा, एवढंच राहिलं आहे बघा. हे मी काय करणार, हे तव्यावर थापणार आणि घावण करणार त्याचं. ओके, झालं बघा. 2 वाटी रव्याचं 1 इडलीच्या स्टँडमध्ये पुरे होतं. एखादी इडली कमीच होती. And the Sheppi Sandan, the most authentic Saraswat dish is ready.